एक देश एक निवडणुकीबाबतचा अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती मुर्मूंकडे दिलेला आहे। याच वर्षी नव्या लोकसभेमध्ये एक देश एक निवडणुकीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या जागी ज्ञानेश कुमार सिंग यांची नियुक्ती। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू, विधेयकावरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची स्वाक्षरी। उद्धव ठाकरेंनी सीएए कायदा हवा की नको हे स्पष्ट करावं। हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन शरणार्थींना नागरिकत्व देणारा कायदा यायला हवा की नको हे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं। अमित शहांचं उद्धव ठाकरेंना आव्हान। बांगलादेशातून आलेल्या बंगाली हिंदूंना नागरिकत्व देण्यासाठी कायदा आणतोय। हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये विसंवाद निर्माण करून ममता बॅनर्जी राजकारण करतायत। अमित शहांची ममता बॅनर्जींवर टीका। 1950 पासून काँग्रेस कलम 370 हटवणार म्हणत होतं, मात्र ते कलम मोदींनी हटवलं। फाळणीच्या वेळी पाकिस्तानामध्ये 23% हिंदू होते, आज 3% हिंदू उरले। बाकीचे हिंदू कुठे गेले? अमित शहांचा विरोधकांना सवाल। पंतप्रधान मोदी जे आश्वासन देतात ते पूर्ण करतात, त्यामुळे आम्ही सीएए कायदा मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। एमएसपीच्या कायद्यासाठी ठाम असलेल्या शेतकऱ्यांची आज दिल्लीमध्ये महापंचायत। रामलीला मैदानावरती अटी शर्तींसह महापंचायतीला मिळाली परवानगी। रामलीला मैदानावर पोलिसांचा भारी बंदोबस्त। बिहारमधील एनडीएचं लोकसभेसाठी जागावाटप पूर्ण। जितेंद्राम मांझी, उपेंद्र कुशवाहा आणि चिराग पासवान यांच्या पक्षाला प्रत्येकी 1 जागा। नितीश कुमार संयुक्त जनता दल पक्षाला 16 जागा तर उर्वरित 20 जागा भाजपला। रसायनीच्या महात्मा एज्युकेशन सोसायटी संचालित पिल्लई HOC कॅम्पसमध्ये युफोरिया फेस्टिवल 2024 मोठ्या जल्लोषात संपन्न। युफोरिया फेस्टिवलला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचीही हजेरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।